कुंभ राशी 1 ते 31 जुलै या 5 घटना तुमची झोप उडवणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 2026मध्ये तुम्हाला घरदार सोडून जावे लागू शकते, कारण या जुलै महिन्यात तुमच्या आयुष्यात 7 भयानक घटना घडण्याची शक्यता आहे. या जुलै महिन्यात अजिबात हा महिना साधासुद्धा समजू नका, कारण तुमची 3 अपूर्ण स्वप्नही ह्या महिन्यात पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. मित्रांनो, जी जीवनयात्रा तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्यासारखी वाटत होती, त्या जीवनात आता तुम्हाला त्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. यासाठी तुम्ही अनेक वर्षापासून तडफडत होता. मित्रांनो, मागील 6 महिन्यांनी तुम्हाला खूप रडवले. छोट्याशा आनंदासाठीही तुम्हाला तळमळावे लागले. जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती, तेव्हा तुमच्या पाठीशी कोणी उभे राहिले नाही. तुम्ही तुमचे स्वप्न आयुष्य एकट्यानेच पुढे नेत राहिला. आता या जुलै महिन्यात काहीतरी मोठे करण्याची वेळ आली आहे. इतके वर्ष वाट पाहत तो आनंद आता तुमच्यापर्यंत येणार आहे. मित्रांनो, मागील 6 महिन्यात तुम्ही काही ना काही मौल्यवान गोष्टी नक्कीच गमावल्या आहे. होय मित्रांनो, अशी एखादी अमूल्य गोष्ट तुम्ही गमावली आहे, ज्याचे दुःख तुम्हाला खूप झाले. मग ती एखादी संपत्ती असो किंवा शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट असो. काही ना काही तुम्ही नक्कीच गमावले आहे. रात्री शांत झोपही लागत नव्हती. तुमच्या मनात एक भीती घर करून बसली होती. या भीतीमुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नव्हता, कारण तुम्ही शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा अनुभवत आहात. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील दुःख, त्रास आणि चिंता आवरण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करत होता. एक संकट संपताच दुसरे संकट लगेच तुमच्यासमोर उभे राहत होते. जणू कोणाची वाईट नजर लागली आहे किंवा दुर्दैवाने तुमची साथ सोडली आहे असेच वाटत होते. कसे तुम्ही तुमच्या आयुष्यातील चला तर आता मग ही चिंता संपली, पण त्याच वेळी आयुष्यात अशा काही घटना घडल्या की तुमच्या चिंता दुप्पट झाल्या. पण मित्रांनो, प्रत्येक दुःखाचा शेवट निश्चित असतो आणि हा जुलै महिना तसेच ग्रह नक्षत्रातील बदल तुमच्या जीवनात नवा अध्याय घेऊन येत आहे. गेल्या 6 महिन्यात तुम्ही जो एकटेपणा अनुभवला, चिंता आणि तणावाने तुमचे जीवन जळून नरक बनवले होते, त्यातूनच आता मुक्त होण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, मागील काही महिन्यात तुम्ही प्रत्येक ठिकाणी नव्हते. जिथे तुमची चूक नव्हती तिथेही तुम्हाला दोषी ठरवण्यात आले होते. एका संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागला. आयुष्य खूप संत गतीने पुढे सरकत होते. पण हा जुलै महिना तुमच्या आयुष्यात नवी कहाणी लिहित होते. जुलैपासून डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. त्यामुळे तयार राहा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही एखादी छोटीशी चूक केली तर हा जुलै महिना तुम्हाला आयुष्यभर हा धक्का देऊ शकतो. त्यामुळे चूक करण्याची अजिबात संधी देऊ नका. आणि मी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल जे काही सांगत आहे, त्यापैकी काही तुमच्या आयुष्यात घडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, त्यापैकीच काही तुमच्या आयुष्यात घडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. 6 महिन्यात तुम्ही काही मौल्यवान गोष्ट गमावली आहे. मग ते एखादे नाते असो किंवा आपली जवळची व्यक्ती असो, प्रेम असो किंवा संपत्ती असो, आशा असो किंवा एखादे स्वप्न असो, काही ना काही तुम्ही नक्कीच गमावले आहे. हे सर्व का घडले? कारण लग्नस्थानी बसलेल्या राहूमुळे तुमच्याकडून अशा काही गोष्टी घडल्या ज्या तुम्हाला नको होत्या. त्या परिस्थितीमुळे तुम्हाला काही ना काही गमवावे लागले. पण मित्रांनो, येणारा जुलै महिना तुमची अनेक मोठी स्वप्ने पूर्ण करणार आहे. अनेक महत्त्वाच्या घटना घडतील, पण लक्षात ठेवा, अजिबात हार मानायची नाही. म्हणूनच मित्रांनो, तुमच्यासमोर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हार अजिबात मानायची नाही. मागील 6 महिन्यांनी तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे. आता तुम्ही पूर्वीसारखे राहिले नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही जसे होता तसे आता राहिले नाही. पण या 6 महिन्यांनी तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकले आहे. तुमच्या मनाविरुद्ध जाऊनही तुम्ही काही अशी कामे केली ज्यामुळे तुम्हाला दुःख झाले. काही अशा गोष्टी केल्या ज्याचा नंतर तुम्हाला खूप पश्चातापही झाला. पण हे सर्व तुम्ही तुमच्या माणसांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी केले. तुम्ही स्वतःच्या मनाला खूप आवर घातला. जी गोष्ट तुम्हाला आवडत नव्हती तीही तुम्ही केली. जे अन्न तुम्हाला आवडत नव्हते तेही खाल्ले. ज्या व्यक्तीशी बोलायचे नव्हते तिच्याशी देखील तुम्हाला बोलावे लागले. कारण नियतीने तुमच्यासोबत असाच खेळ खेळायला मनाविरुद्ध जाऊनही तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले. जणू स्वतःच्या छातीवर दगड ठेवून सर्व काही सहन केले. पण आता पुरे झाले.
5 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मागील 6 महिन्यांपासून सप्तम भावात असलेल्या केतूमुळे तुम्हाला नात्यांमध्ये दुरावा जाणवत होता. तुम्ही गर्दीत असूनही तुम्हाला एकटेपणा जाणवत होता. कोणीही तुम्हाला समजून घेत नाही असे वाटत होते. जीवनसाथीबद्दलही तुम्हाला असे वाटत होते की माझी कदरच होत नाही. प्रयत्न फक्त मीच करत आहे. पण आता शुक्राच्या आगमनानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. संपूर्ण काहीच बदलणार आहे. त्यामुळे मंडळाचा चतुर्भावात म्हणजेच सुखसुविधांच्या भावात होणारा प्रवेश हा मंगळ तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करेल. मोठ्या आनंदाची सुरुवात आता होताना दिसेल. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हा व्हिडिओ मित्रांनो चुकूनही दुर्लक्षित करण्याची चूक करू नका, कारण संपूर्ण जुलै महिन्याचे राशी भविष्य मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम व्हिडिओला एक लाईक करा आणि मी सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो आता पुढे जाऊया. मित्रांनो तुम्ही सर्वांना सांभाळले, घरातील लोकांना सांभाळले, घराची परिस्थिती सांभाळली, आर्थिक परिस्थिती सावरली, उडणाऱ्यालाही किनारा दाखवला. पण जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती तेव्हा कोणीच तुमच्या पाठीशी उभे राहिले नाही, ना घरचे ना बाहेरचे. मागील 6 महिन्यात तुमच्यासोबत हेच घडत राहिले. तुम्ही सर्वांचे जीवन घडवत राहिला, पण जेव्हा तुमची वेळ आली तेव्हा कोणीही तुमच्यासोबत नव्हते. एकामागून एक समस्या वाढत गेल्या. काय करावे हेच तुम्हाला समजत नव्हते. जणू काही दलदलीत अडकल्यासारखं झालं होतं. पुढे जाण्याची इच्छा होती पण पुढे जाता येत नव्हते. कधी घरातील वातावरण बिघडत होते तर कधी कामाच्या ठिकाणी नवीन अडचणी निर्माण होत होत्या. चिंता आणि तणाव इतका वाढला होता की त्यातून बाहेर पडण्याची संधीच मिळत नव्हती. पण मित्रांनो आता परिस्थिती बदलत आहे. होय मित्रांनो, तुमच्या आयुष्यात शनीच्या उतरत्या 7.5चा काळ सुरू झाला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती 7.5च्या अंतिम टप्प्यातून जात असते तेव्हा शनी तिला अधिक मजबूत, अधिक परिपक्व आणि जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवतो. मित्रांनो, माणूस ठेचा खाल्ल्यानंतर शिकतो, तसेच तुम्ही त्या चुका पुन्हा करणार नाही ज्या तुम्ही मागील काही काळात केल्या होत्या. आता तुम्ही अधिक मजबूत व्यक्ती झाला आहात. आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या गरजांची, स्वतःच्या आनंदाची जपणूक करा. आणि या जुलै महिन्याचा सर्वात मोठा मूलमंत्र हाच आहे की आता तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात करायची आहे. तो विकत घ्या आणि घाला. जिथे फिरायला जाण्याची इच्छा असेल तिथे निघून जा. कोणालाही विचारू नका. कोणाचे मन दुखवण्यासाठी किंवा कोणाचे मन राखवण्यासाठी स्वतःच्या इच्छा दाबू नका. स्वतःच्या सहवासाचा आनंद घ्या. निश्चितच हा जुलै महिना तुमच्यासाठी अत्यंत सुंदर आणि आनंददायी ठरणार आहे. याशिवाय मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, राहूमुळे तुम्ही खूप भरकटत आहात. मला माहीत आहे तुमच्या इच्छेविरुद्ध जाऊनही तुम्ही काही अशी कामे केली आहेत जी तुम्हाला करायची नव्हती. राहूने तुम्हाला खूप भरकटवले आहे. चुकीच्या लोकांच्या प्रभावात तुम्ही अडकला आहात. वर्षाची सुरुवात झाल्यापासून जिथे तुम्हाला पोहोचायचे होते तिथे तुम्ही पोहोचला नाही. दुसऱ्याच दिशेला वळला. तुमच्या आयुष्यात हेच सतत घडत आहे. सतत एकटेपणाची भावना येत आहे. जणू या जगात कोणीही नाही असे वाटते. पण आता हा येणारा जुलै महिना वेगळाच कथा सांगत आहे. जो शत्रू तुम्हाला त्रास देत होता त्याच्यावर परिणाम होईल. शत्रूंचा पराभव निश्चित आहे. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर तुमचे प्रतिस्पर्धी आता तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत. तुमच्या विरोधात सुरू असलेले राजकारण आता संपुष्टात येईल. आता कर्जाबद्दल बोलूया. कुंभ राशींच्या लोकांच्या आणि कर्जाचे जणू जन्मोजन्मीचे नाते आहे. ते सुटत नाही. कर्ज इतके त्रास देते की रात्रीची झोप उडते. एक कर्ज संपते तर दुसरे चालू होते. पण चांगली गोष्ट अशी आहे की शुक्र कर्क राशीत गुरुसोबत 6व्या भावात येईल. तेव्हा कुंभ राशींचे लोक कर्जातून मुक्त होतील. कुंभ राशींच्या लोकांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.